हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडल्याने भोगावती नदीमध्ये पाण्याची वाढ झाली आहे। पेन तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात। मोठ्या प्रमाणात भोगावती नदीमध्ये पाण्याची वाढ झाल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अनेक गाव पाण्याखाली जाऊ शकतात व पुराचा फटका अनेक गावांना बसू शकतो। पेन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। गेले 8 दिवस सतत पावसाचा जोर आहे। अनेक गावांत सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रायगड जिल्ह्यामध्ये संजय गायकवाड। आज आपण बघत आहोत की भोगावती नदीचं जे पात्र आहे ते मोठ्या प्रमाणात वाहत आहे। हेटवणा धरणाचे जे दरवाजे आहेत ते 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। गावं जी आहेत गावाखालीसुद्धा इशारा देण्यात आलेला आहे की सतर्क राहा म्हणून। एकीकडे पुराचे पाणी जबरदस्त प्रमाणात वाढ होते आणि एकीकडे हेटवणा धरणाचे 6 दरवाजे